एक युवक की सतर्कता से नंदनवन पुलिस को एटीएम में चोरी करने वाले 2 आरोपियों को पकड़ने में सफलता मिली। दोनों एटीएम में पट्टी फंसाकर पैसे निकालते थे। उन्हें रंगे हाथ दबोच लिया गया। पकड़े गए आरोपियों में चंदन नगर निवासी ऋतिक गणेश मिश्राम और सिरसपेट निवासी तेजस नरेंद्र गजभिये का समावेश है। ईश्वर नगर निवासी शुभम रामभाऊ चोपकर रविवार की शाम गुरुदेव नगर स्थित सेंट्रल बैंक ऑफ इंडिया के एटीएम में पैसे निकालने गया था। उसने मशीन में अपना कार्ड स्वाइप करके 1500 रुपए निकालने का प्रयास किया, लेकिन कैश बाहर नहीं आई। वही एटीएम से बाहर निकला तो ऋतिक और तेजस संदेहास्पद स्थिति में खड़े दिखाई दिए। शुभम के बाहर जाते ही आरोपी मशीन से पैसे निकालने का प्रयास करने लगे। शुभम को उनकी गतिविधियों पर संदेह हो गया। उसने तुरंत कंट्रोल रूम को जानकारी दी। सूचना मिलते ही नंदनवन पुलिस मौके पर पहुंची और दोनों आरोपियों को हिरासत में लिया गया। तलाशी लेने पर उनके पास एल्यूमिनियम की पट्टी और नकद 6300 रुपए जब्त किए गए। आगे की कार्रवाई पुलिस कर रही है। काल दुपारी 112 वरून आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता। संबंधित ठिकाणी गुरुदेव नगर या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे निघत नाही आहेत असा एक कॉल होता आणि त्यामुळे संबंधित बीट मार्शलला तो कॉल प्राप्त झाल्यामुळे बीट मार्शल त्या परिसरात गेली होती। त्यांनी कॉलरला एटीएम पासून थोड्याशा अंतरावरती बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यावेळी त्यांना समजलं की कॉलरने सर्व एटीएम मध्ये जाऊन पैसे काढण्याची सर्व प्रोसेस केलेली आहे, परंतु त्याचे एटीएम मधून पैसे बाहेर आले नाहीत। तर काहीतरी गोलमाल असावा असं आपल्या बीट मार्शलला वाटलं। त्यामुळे त्यांनी थोडा वेळ थांबून त्या कॉलर सहित एटीएम जवळ आले। त्यावेळी एक संशयित इसम एटीएमच्या मध्ये होता, आतमध्ये गेला होता आणि तो त्या ठिकाणाहून पैसे काढत होता। मग त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर त्याच्याकडे एक ॲल्युमिनियमची काळ्या रंगाची पट्टी आणि जवळपास 6300 रुपये मिळून आले। त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्याचा एक साथीदार देखील एटीएमच्या बाहेर चारचाकीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले। त्या संबंधित साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्याकडची गाडी जप्त केली। यामध्ये आरोपीची मोडस अशी आहे की कोणी एटीएम मध्ये कोणीही नसताना त्या ठिकाणी जायचे आणि ज्या ठिकाणावरून पैसे बाहेर येतात एटीएम मशीन मधून त्या ठिकाणी ती अगदी पातळ अशी असलेली ॲल्युमिनियमची किंवा लोखंडी पट्टी अडकून ठेवायची आणि एटीएम धारक त्या ठिकाणी आल्यानंतर तो पैसे काढण्याची सर्व प्रोसेस करतो, परंतु त्याला एटीएम मधून पैसे बाहेर येत नाहीत। परंतु त्याचे अकाउंटवरून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज त्याला प्राप्त होतो। एटीएम धारक त्या ठिकाणावरून पैसे न मिळाल्यामुळे कंटाळून निघून गेल्यानंतर हे आरोपी त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी लावलेली ती पट्टी काढल्यानंतर आधीच्या एटीएम धारकाने किती पैसे काढायचे होते तर किंवा जेवढी प्रोसेस केली होती ती सगळी ते पैसे एटीएमच्या ड्रॉवरमधून बाहेर येतात। तर ते पैसे घेऊन त्यावरती डल्ला मारण्याचे काम हे आरोपी करत होते। ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव ऋतिक मेश्राम आणि तेजस गजभिये असे आहेत आणि तक्रारदार आमच्याकडे शुभम चोपकर असे आहेत। आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा आज पोलीस कस्टडी घेतलेली आहे। 20 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास करीत आहोत। महान्यूज 7 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।